व्यवसाय आणणं, तो उभा करणं, तो पोचवणं, त्यात फायदा होणं आणि आपला उद्देश सफल होणं ही फार लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्यात खाण्याशी निगडित असेल तर तो अवेअरनेस सुद्धा पोचला पाहिजे. हे भयंकर अवघड काम आहे. मग अशामध्ये तुमच्या व्यवसायात येणारे चॅलेंजेस काय आहेत? पहिला तर त्या लोकांना पटवणं, करेक्ट, याचं महत्व पटवून देणं, हे बरोबर, एक मोठं चॅलेंज आहे बरोबर. आजही. हम्म, 15 वर्ष झाले तरी सुद्धा आजही. बरोबर. आणि दुसरं म्हणजे सेल वाढत नाहीये तेवढा पाहिजे तेवढा. हा, म्हणजे आता 15 वर्षात साधारण 40-50% आहे. 100च्या Grow करायला पाहिजे. ग्रो करायला पाहिजे. ते थोडं आम्हाला चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. पण त्याची गरज भासेपर्यंत ते मला असं वाटतं लोकांना एकदा कळलं की त्याची गरज त्यांना आपोआप भासेलच. हो की नाही? हो. कारण हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. चला, चटणी आपली तयार झालेली आहे. चालेल. त्यांना बोलवा जरा परत. या परत आमची चटणी परत करा आम्हाला. हा, त्यांना फार अगदी मिन्नत वाऱ्या करायला लागतात. मनधरणी केल्याशिवाय काय होत आजकाल. केवडा तयार आहे, चटणी तयार आहे. आता काय करायचं? याला चटणीला जास्त अजून खमंग करण्यासाठी आपण फोडणी देऊया त्याला. तडका. तडका. हो, पण आपण हे तेल गाळून घेऊया का आधी? गाळून हेच तेल? हा, म्हणजे मग कळेल पण आपल्याला की तेलाचा फायदा आपला. अच्छा, हे त्याच्यासाठी स्पेशल पापड्याचा पेटेंटेड कपडा आहे. आपण हे कशात तरी गाळून घेऊया एका बाउलमध्ये. मी ह्या फोडणी पात्रातच काढू ना. हेच तेल गाळून घ्यायचं का? हा, म्हणजे मग ते आपल्याला कळेल ना की किती स्वच्छ आहे तेल. ते बघा, अच्छा. ताज्यासारखंच आहे ना तेल. हो, अगदी. मग आणि ती पावडर सुद्धा बघा आली नाहीये वरती, खाली जाऊन बसली आहे. तेल टाकलंय, हो. जिरं टाकलंय, आता ही लाल मिरची. लाल मिरची. पुरे बघा, केवडा आणि ही चटणी दोन्ही तयार झालेला आहे. केवडा स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तूप, उकडलेली कच्ची केळी 3 नग, किसून घेणे, उपवासाची भाजणी अर्धी वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, हिरवी मिरची आलं ठेचा 1 छोटी वाटी, लाल सुकी मिरची 3 तुकडे, कोथिंबीर आवडीनुसार, लिंबू 1 नग, जिरे 2 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसून घेतलेली कच्ची केळी, मीठ, 1 चमचा जिरे, 3 चमचे हिरवी मिरची आलं ठेचा घालून एकजीव करून घ्या. मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उपवासाची भाजणी, मीठ आणि पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. आता तयार केलेले गोळे तयार केलेल्या पातळ मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून घ्या. चटणी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये ओलं खोबरं, 1 चमचा हिरवी मिरची आलं ठेचा, 1 चमचा जिरे, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. शेवटी तेलात जिरे आणि लाल सुकी मिरची याची फोडणी तयार करून चटणीवर घाला. केवडा आणि चटणी तयार.